नागपूरमध्ये आयोजित ॲडव्हान्टेज विदर्भ कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील औद्योगिक विकासाबाबत मोठी घोषणा केली। 22 देशातील राजदूत व प्रतिनिधींच्या उपस्थितीत विविध क्षेत्रात सामंजस्य करार झाले। केअर हॉस्पिटलचा 500 खाटांचा प्रकल्प आणि 10,000 कोटींचा सोलर प्रकल्प यामुळे रोजगार निर्मिती होणार आहे। गडचिरोलीतील नक्षलविरोधी कारवाईचे त्यांनी कौतुक करत शहीद जवानाला श्रद्धांजली अर्पण केली। तसेच तुष्टीकरणाच्या राजकारणावरही त्यांनी टीका केली आहे। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की 22 देशातले लोक ॲडव्हान्टेज विदर्भाला आलेले आहेत। विशेषतः 22 देशातले अँबॅसेडर्स, हाय कमिशनर्स, कौन्सिल जनरल या ठिकाणी आले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून विदर्भातल्या इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज या आम्ही सगळीकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। आज काही स्ट्रॅटेजिक MOUs देखील आम्ही केलेले आहेत। याच्यामध्ये विशेषतः केअर हॉस्पिटलचा एक 500 बेडेड हॉस्पिटल नागपूरमध्ये तयार होतं आहे, त्याचा MOU आहे। एक जवळपास 10,000 कोटी रुपयाचा एक MOU आम्ही केला आहे, जो सोलर मॉड्यूलमध्ये म्हणजे वेफर्स इनगॉट्सपर्यंत सगळं मॉड्यूल हे तयार करणारा आहे। त्याचा खूप मोठा फायदा होईल, कारण त्यातनं एम्प्लॉयमेंट जनरेशन देखील मोठं आहे। वेगवेगळ्या सेक्टरमधले काही MOUs देखील केलेले आहेत आणि मला असं वाटतं की अतिशय चांगला रिस्पॉन्स ॲडव्हान्टेज विदर्भला या ठिकाणी मिळतोय। माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने विदर्भाला शोकेस करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो। गडचिरोली पोलिसांनी एक चांगलं ऑपरेशन राबवून 7 नक्षल्यांना जे आहे ते ठार केलेलं आहे। एक चांगलं यश पोलिसांना मिळालं। आपले गडचिरोली पोलीस आणि C60 यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय महत्त्वाचं ऑपरेशन त्यांनी केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की विशेषतः एकच कंपनी आता नक्षलवाद्यांची या ठिकाणी राहिली होती आणि त्यातले मेजर जवळपास 7 लोक हे काल त्या ठिकाणी एलिमिनेट करण्याचं काम, न्यूट्रलाइज करण्याचं काम हे पोलिसांनी केलंय। हा कदाचित गडचिरोलीच्या इतिहासातलं एक सगळ्यात कठीण अशा प्रकारचं ऑपरेशन होतं, कारण अंधारामध्ये त्या ठिकाणी ऑपरेशन करायचं होतं। 3 दिवस आमचे पोलीस सातत्याने हे ऑपरेशन करत होते। हा एरिया असा आहे की ज्या एरियामध्ये आपण कधी ऑपरेशन फारसं करत नाही, अतिशय डेन्स एरिया अशा प्रकारचा आहे। त्या एरियामध्ये खूप मोठ्या एरियात 2 घेरे आपल्या पोलिसांनी त्या ठिकाणी घातले होते आणि प्रचंड फायरचं एक्सचेंज होत होतं। त्यातनं 7 नक्षलवादी त्या ठिकाणी किंवा माओवादी मारले गेले आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा जो म्होरक्या आहे प्रभाकर, तो देखील याच्यामध्ये न्यूट्रलाइज झाला आहे। ही खरं म्हणजे एक मला असं वाटतं मोठी गोष्ट आहे। त्यामुळे जे काही शेवटच्या घटका आता या ठिकाणी हे जे काही माओवाद मोजत होता, आता आपल्या साईडला म्हणजे महाराष्ट्र साईडला अगदी बोटावर मोजण्यात की 3 किंवा 4 लोक त्यांचे राहिले आहेत। अजून छत्तीसगड साईडला काही आहेत, पण तेही मला वाटतं की ज्या वेगाने तिथेही काम चाललेलं आहे तिथेही याचा संपूर्णपणे खात्मा होईल। आमच्या पोलिसांनी जे हे केलेलं कार्य हे अत्यंत मोठं आहे। दुर्दैवाने याच्यामध्ये एक आमचा पोलीस देखील शहीद झालेला आहे। खरं म्हणजे त्यांनी बुलेट प्रूफ जॅकेट घातलं होतं, पण त्याच्या अगदी जिथे ते संपतं अशा फार स्ट्रॅटेजिक ठिकाणी, असं फार क्वचित असं होतं की अशा ठिकाणी गोळी लागते, पण दुर्दैवाने इतका अंधार होता की त्याच्यामुळे ती गोळी लागली आणि ते शहीद झालेले आहेत। त्यांनाही मी या ठिकाणी आदरांजली अर्पित करतो आणि त्यांच्या कुटुंबाची पूर्ण काळजी आम्ही घेऊ। पण मला असं वाटतं की आमच्या पोलिसांच्या वीरतेमुळे एक अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी झालेला असल्यामुळे पोलीस विभागाचं मी मनापासून अभिनंदन करतो। साथ मारे गए हैं, उस संबंध में क्या कहेंगे? क्या 1 मार्च जो डेडलाइन लेके चल रहे हैं उस समय तक नक्सल समाप्त हो जाएगा? करीब करीब महाराष्ट्र में माओवाद को हमने समाप्त कर दिया है। केवल एक कंपनी बची थी, उसके भी मैक्सिमम लोग 7 लोग कल मारे गए हैं। अब जो बचे हुए लोग हैं वो मुझे ऐसा लगता है कि या तो आत्मसमर्पण करेंगे या फिर वो भी न्यूट्रलाइज हो जाएंगे। तो महाराष्ट्र साइड पर तो करीब करीब अब इसको हम समाप्ति की ओर ले गए। छत्तीसगढ़ में भी बहुत तेजी से काम चल रहा है। छत्तीसगढ़ का काम हो जाएगा तो मुझे ऐसा लगता है की माओवाद जो आहे वो समाप्त होईल। छत्तीसगडचा कॅडर इकडे शेताचा प्रयत्न करतात, फार काही ते येण्याचा प्रयत्न करत नाही, त्यांना माहिती आहे ते फार कठीण आहे, ते लपण्याकरता इकडे येतात। राज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका काँग्रेसकडून तिथे स्टेटमेंट आलं होतं मुसलमानांना 4% आरक्षणाबाबत। असं आहे की तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात लांगुल चालन करण्याचं काम हे तिथल्या सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे।
या देशामध्ये जेव्हा जेव्हा अपीजमेंटची लांगूल चालणारं राजकारण झालं त्यावेळी या देशाने त्याचं नुकसान भोगलेलं आहे. तरीही मतांकरता करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, पण लोक त्याला साथ देणार नाही. रेवंत रेड्डी ने कहा है सर कि रेवंत रेड्डी ने कहा है कि 4% आरक्षण हटा के बीजेपी दिखाए, अमित शाह जी यहाँ पे विधानसभा चुनाव जीत के दिखाए, खुलेआम चैलेंज किया उन्होंने. देखिए, मैं बहुत साफ शब्दों में कहता हूं, कांग्रेस की अपीजमेंट की राजनीति के कारण ही इस देश का विभाजन हुआ है और आज भी वो इस बात से बाज नहीं आते, लगातार अपीजमेंट करते रहते. हमारा बहुत सीधा कहना है, जस्टिस फॉर ऑल, अपीजमेंट ऑफ नन. बिना जाति धर्म देखे हुए सबके लिए न्याय, लेकिन तुष्टीकरण किसी का नहीं.